कांदा भजी करताना अगदी गाड्यावरच्या सारखी कुरकुरीत कांदा भजी घरच्या घरी तयार होत नाही. ही अशी इतकी छान कुरकुरीत लच्छेदार बराच वेळ कुरकुरीत राहणारी कांदा भजी करण्यासाठी काही महत्वाच्या चुका करतो की ज्यामुळे आपली कांदा भजी अजिबात कुरकुरीत होत नाही किंवा ती लगेच मऊ पडते. पण ही आजची कांदा भजी बघा ना, मस्त अशी कुरकुरीत झाली आहे, जरा सुद्धा तेलकट झाली नाहीये आणि मुळात म्हणजे बराच वेळ ही कुरकुरीत राहते. ही अशी कांदा भजी करताना काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपली कांदा भजी सुद्धा बराच वेळ कुरकुरीत राहील. याची साधी सोपी आणि अचूक पद्धत जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी मोठ्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपल्याला कट करताना अतिशय छान असे पातळ कट करायचे आहेत. हा जो देठाचा भाग असो किंवा मुळाचा भाग असो तो काढून घ्यायचा आणि मग हवं तेवढं शक्य असेल तेवढं आपण पातळ हा कांदा चिरून घेणार आहोत. जेवढा आपण पातळ चिरतो की नाही तेवढी कांदा भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होते. असा छान लांबट आणि पातळ असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. बघा, अतिशय पातळ असा मी कांदा चिरून घेतलेला आहे. याच पद्धतीने सगळा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आणि असे या कांद्याच्या सगळ्या पाकळ्या मस्त अशा हाताने चुरून मोकळ्या करायच्या. म्हणजे कांद्याची प्रत्येक पाकळी मोकळी सुटसुटीत होते आणि भजी छान कुरकुरीत होतात. आता आपण इथे सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक करतो ती म्हणजे कांद्याला बरेच जण काय सांगतात की मीठ लावायचं आणि कांदा असंच पाणी सुटण्यासाठी बाजूला ठेवायचं. पण हीच सगळ्यात महत्वाची आणि मोठी चूक आहे ज्यामुळे कांदा भजी नरम पडते. तर तसं न करता फक्त चवीपुरतं मीठ लावायचं आणि कांदा भजीचा रंग काळपट यायला नको म्हणून अगदी चिमूटभर हळद किंवा पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी हळद याला लावून घ्यायची. हे थोडंसं असं चांगलं मिसळून घेतलं की लगेच यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे, पाव चमचा हिंग घालायचा आहे. लाल तिखट सुद्धा अगदी कमी घालायचं म्हणजे भजीचा रंग काळसर येत नाही. थोडंसं कुटलेले धणे घातलेले आहेत आणि 1 चमचा असा हातावर चोळून ओवा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि 1 टेबलस्पून इतकं आपल्याला फक्त तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता 1 कांद्यासाठी साधारण 2 टेबलस्पून इतकं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आपण 3 कांदे घेतले होते म्हणून मी 6 चमचे इतकं डाळीचं पीठ इथे वापरलेलं आहे, म्हणजे बेसन वापरलेलं आहे. हे घरी जळलेलं बेसन आहे. आता यामध्ये एकही थेंब पाणी घालायचं नाही आणि फक्त कांद्याला जे पाणी सुटलं असेल त्यामध्येच हे आपल्याला असं चांगलं कालवून घ्यायचं आहे. जर आपण कांदा बराच वेळ असाच बाजूला ठेवला असता तर मग मात्र याला बरंचसं पाणी सुटतं आणि मग त्यामुळे आपल्याला भरपूर असं बेसन यामध्ये घालावं लागतं. जेवढं जास्त बेसन घालतो तेवढे कांदा भजी कुरकुरीत न होता ती अशी मऊ पडतात. त्यामुळे बघा, कांद्यावर हलकसं एक पिठाचं कोटिंग आलेलं आहे. फार असं ओलसर मिश्रण झालं नाहीये कारण आपण कांदा बराच वेळ ठेवला नव्हता. आता मात्र आपल्याला लगेच कांदा भजी करायला घ्यायची, फार वेळ इथे दवडायचा नाही. आता यामध्ये फक्त थोडंसं उकळतं तेलाचं मोहन घातलेलं आहे की जेणेकरून कांदा भजी बराच वेळ कुरकुरीत राहील. आणि एकदा चांगलं हे मिसळून घेतलं. जर आपण बराच वेळ हे असंच मिश्रण तयार केलं आणि ठेवून दिलं तर मात्र याला भरपूर असं पाणी सुटेल. त्यामुळे लगेच भजी करायला घ्यायची आहे. इथे तेलही चांगलं तापलेलं आहे. भजी सोडताना सुद्धा असे मोठे मोठे गठ्ठे न सोडता थोडीशी अशी पसरवून भजी सोडायची आहे आणि सैलसर हाताने सोडायची की जेणेकरून छान अशी लच्छेदार भजी होते. आणि कांदा असा पसरवून घातल्यामुळे काय होतं तर भजी छान कुरकुरीत होते. एकाच ठिकाणी गठ्ठे असे जसे आपण गोळा भजी घालतो तसं जर केलं तर मात्र भजी आतून व्यवस्थित शिजत नाही आणि अशी छान अशी लच्छेदार भजी तयार होत नाही. बघा, छान असा कांदा मोकळा सुटसुटीत दिसत आहे. अशी साधारणपणे भजी आपल्याला यामध्ये सोडायची आहे आणि उलटपालट करून छान अशी भजी सोनेरीसर रंगावरती तळून घ्यायची आहे. आता भजी तळताना गॅस कसा ठेवायचा तर गॅस मध्यम ठेवायचा आहे कारण अगदी लहान आचेवर जर आपण ही भजी केली तर खूप तेलकट होईल आणि जर मोठ्या आचेवर ठेवली तर मग मात्र भजीचा रंग पटकन बदलतो आणि भजी छान असे कुरकुरीत तयार होत नाहीत. म्हणून मध्यम आचेवर छान असा तांबूस रंग येईपर्यंत उलटपलट करून भजी छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहेत. बघा, भजीचा रंग हळूहळू बदलायला लागलाय. तशी भजी प्रत्येक अशी आपल्याला छान उलटवून घ्यायची. मध्यम ते लहान आचेवर भजी अशी छान तळून घेतल्यामुळे भजी छान अशी कुरकुरीत होतात. आता यामध्ये
अशी थोडीशी मिरची घालायची आणि काही कढीपत्त्याची पानं घालणार आहे. याच्यामुळे भजीला चव खूप छान येते किंवा स्वाद छान येतो. कढीपत्ता घालणं ऐच्छिक आहे, पण हिरव्या मिरच्यांना एक छोटासा कट देऊन ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा या भजी सोबत तळून घ्यायच्या आणि या गरमागरम भजी सोबत या मिरच्या खायला खूप छान लागतात. बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि भजी चांगली या झाऱ्यातून निथळून अशी काढून घ्यायची आहे. दुसरा घाणा सुद्धा बघा याच पद्धतीने मी असा तयार करून घेतला. आपण घेतलेल्या या 3 कांद्याच्या प्रमाणामध्ये साधारण 2 प्लेट इतकी आपली भजी बनवून तयार होते आणि मस्त अशी कुरकुरीत ही भजी आपली तयार झालेली आहे. ही दुसरी भजी सुद्धा बघा छान अशी तयार झाली. झाऱ्यातून असं चांगलं तेल निथळून घ्यायचं आहे. आता बघा या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की अतिशय मस्त कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहे. पावसाच्या आनंदासोबत आपण हा असा मस्त गवती चहा घालून तयार केलेला चहा आणि कुरकुरीत अशी ही कांदा भजी. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा. या पावसाळ्यामध्ये किंवा कधीही कांदा भजी करून पाहिली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि योग्य कृतींसह रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.